आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहळ उठलं ना, यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी. कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? आणि ह्यांचा राजकारणाचा बेसच हा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी. कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत? बरं, विषय आरक्षणाचा आहे ना. मला अजूनही आठवते 2003 किंवा 2004-05 वगैरे असेल, आठवत नाही मला. त्याला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला, म्हणजे ते जे नंतर जे आले ना मोर्चे, ते नंतरचे वेगळे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता. काय रे तुमचं चालू आहे रे? मुंबईमध्ये आला होता. मला आजही आठवतो, त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो. व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते. सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर? कोणी अडवलं मग पुढे? अडवलं कोणी पुढे? जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी? मग अजूनपर्यंत गेली अनेक 15-20 वर्ष होत का नाही आहे? म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ते होते, आता तिसरी टर्म सुरू झाली, पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते. ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मैं शरद पवार जी की उंगली पकड़ के मैं राजनीति में आया. आठवतं स्टेटमेंट तुम्हाला? आठवतं ना तुम्हाला? मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते, राज्यामध्ये नांदत होते ना. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द का नाही टाकला? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.